नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. कामोठ्यातील गुटखा रॅकेटवर गुन्हे शाखेचा मसालेदार छापा. स्थानिक पोलिसांवर प्रश्नचिन्ह. गुटखा किंग ओमकार गुप्ता फरार. कामोठे परिसरात खुलेआम सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर अखेर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने धडक कारवाई करत स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या कारवाईत तब्बल 15,556 किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून 4 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र या मसालेदार कारवाईनंतरही कामोठे गुटखा किंग ओमकार गुप्ता मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विकला जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कामोठे परिसरात विविध ठिकाणी अचानक छापा टाकला. MGM हॉस्पिटल गेट समोरच्या सर्व्हिस रोडवरील पान टपऱ्यांवर आणि शिवसेना कार्यालयाजवळील एका टपरीवर सुरू असलेल्या या अवैध धंद्याचा पर्दाफाश करण्यात आला. यावेळी अरविंद श्रीकृष्ण साहू 35 राहणार कळंबोली, महेश प्रसाद श्रीताराम पहंतो साहू 46 राहणार कळंबोली, लक्ष्मण कारू प्रसाद राहणार कळंबोली आणि पिंटू श्रीराम निषाद राहणार कामोठे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध BNS कलम 123, 274, 275, 223 सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 मधील कलम 26, कलम 27(2) ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कामोठे वसाहतीतील अनेक टपऱ्यांवर बिनबोभाट गुटखा विक्री सुरू असतानाही कामोठे पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. अशा परिस्थितीत गुन्हे शाखेला ही कारवाई करावी लागल्याने कामोठे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कर्तव्यनिष्ठेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा जरी प्रभावी कारवाई करत असली तरी स्थानिक पातळीवर गुन्हेगारीला आळा घालण्यात कामोठे पोलीस कमी पडत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखेच्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे, पोलीस हवालदार तायडे पवार, पोलीस नायक अहिरे, चालक पाटील आणि पोलीस शिपाई ओमकार आंबवले यांचा समावेश होता. त्यांच्या माहितीनुसारच कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हेंद्रे, पोलीस हवालदार झोळ, पोलीस ठोबरे यांच्यासह ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे कामोठे परिसरातील अवैध गुटखा विक्रीला आळा बसेल का? स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.